चिल्लर कुठं पण चिल्लर नाही तुमच्या 60 रुपये चिल्लर दे ना आता आम्हाला वापस. चिल्लर नाही माझ्याकडे 60 रुपये. जाणार जाणं 500ची किती आहे 50 रुपये ना 40 रुपयाने काय होतं. अजयपूरला बिंदाचं जाऊन आलो आता जायचं होतं आता रिचार्ज मार दहाचे आणले भैया आहे तिथे खूप चढता तू इथे बस देऊ ना आता 30 किलो झाल्या त्याच्या 500चा देऊ आहे का तुझ्याकडं पुरं देत नाही 10 रुपये दिले का पण झालं ना आता हे झालं नोटच तुटली ते सोडून दे ना 500 नोटले म्हणतो देते ते आपल्या करवीन ब्लॉकमध्ये. तर तुम्हाला कळलंच असेल आम्ही आज आलो आहोत फिरायला आणि आपण आलो आहोत झोपला मारुती. एक खूप सुंदर असं ठिकाण आहे जिथे जे की एक मंदिर आहे आणि खूप पावन असं मंदिर आहे. तर तिथे गार्डन वगैरे आहे आणि एक नदीसुद्धा आहे. तर खूप सुंदर वाटतं ते ठिकाण. तर चला आज आपण जात आहोत तेच फिरायला. पिण्याचं पाणी लागलं का इथं छान केलं दोन्ही साईडला. बच्चे लोग इधर कहीं हैं झूला जाला कुछ भी झूल रहा है ना उधर वो राजा और वो बच्चों के है ना बच्चे. पण आलो झोपला मारुती अजयपूर चंद्रपूर. अजयपूर में है हाँ अजयपूर चिचपल्ली अजयपूर. तर एक देवस्थान मारुतीचं आहे. ऐका चला छान आहे इथं नाही ते आता 500 चिल्लर नाही का ते आणायला गेले ते समोरून नाही का. छान केलं आता तेही नव्हतं वाटते पहिले आता केलं आहे ना. हे नव्हतं आपण केव्हा आलो होतो दोन मग हे नव्हतं हे तर खूपच दूर झालं. ते लाईन मध्ये लागासाठी केली जेवण केलं नाही नाही हे कुठं होतं हे मला हे ग्रिल नव्हते ना लाईन मध्ये हां लाईनमध्येच होतं. हां अंदरून छान हां ह्या ग्रिल आत्ता लावलेल्या. आता असं नाही तर आधी असं इथून बसलं इथून जाता येत होतं. आता पूर्ण गोल फिरून जातात. हो गाडी उभी एवढंच चप्पल बुट घेतलं आई घेतलं.
तर हे बघा, हे आहे झोपल्या मारुतीचं मंदिर, जे की खूप सुंदर आहे. आणि हे पावन मंदिर आहे एक. आणि इथे बघा इतकी मोठी मोठी झाडं आहेत आणि बरोबर इथे छावणीसाठी म्हणून वरती असं शेड वगैरे टाकलेलं आहे. आणि इथे खूप बंदरं असतात, खूप म्हणजे माकडं जे आपण ज्यांना म्हणतो खूप असतात इथे. ते तर तुम्हाला समोर दाखवेल, त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि अगदी हातामधून घेऊन जातात आपल्या अन्न, इतके असतात तिथे. आणि हे झाड इतकं पुराणं आहे की खूपच. आणि हे एक याच्या आतमध्ये सुद्धा मंदिर आहे. आणि त्याचबरोबर तिथे एक अशी म्हातारी आजी राहते, तर तिथे सुद्धा मंदिर वगैरे आहे, आपण जाऊ शकतो. आणि इथे आता आपण समोर जात आहोत, ते म्हणजे इकडे आहे नदी. तर पाणी आहे तिथे आणि असं काठ आहे. पण जेव्हा पाणी खूप कमी असतं तेव्हा जाऊन आपण तिथे म्हणजे छान खेळू वगैरे शकतो. पण आता तिथे पाणी जास्त होतं आणि त्याचबरोबर ते थांबलेलं पाणी असल्यामुळे, हा तलाव आहे आणि तलावामध्ये थांबलेलं पाणी आहे आता, त्याच्यामुळे तिथे जायला बंदी आहे. नाहीतर एरवी तर तुम्ही जाऊ शकता आणि खूप मजा येते तिथे. आणि मस्त आम्ही खेळलेले वगैरे व्हिडिओ वगैरे भरपूर आहे तिथले. आम्ही म्हणजे दरवर्षीच जात असतो. आणि इकडे चिचपल्लीला आलो तर आम्ही नक्कीच इकडे जाऊन घेतोच एकदा, कारण की छान वाटतं. तर आज काकू वगैरे होत्या आणि आम्ही म्हटलं चला आता त्यांच्याबरोबरच मग आता आम्ही सगळेजण जाऊन येतो. त्याचबरोबर इथे आम्ही काहीशी रील्स वगैरे काढले, फोटो वगैरे काढले. पहा बाई, हे झाड वाळले नाही, वाळून गेले ते झाडाच्या खांब्या जुनी आता पुराने झाले. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आता आज मी स्पेशल ब्लॉग बनला आहे, तो म्हणजे आम्ही आलो आहोत चंद्रपूर चिचपल्ली अजयपूरला आला. तिथे आहे झोपला मारुती, हे देवस्थान आहे, अतिशय प्रसिद्ध असं देवस्थान आहे. म्हणजे इच्छा आकांक्षा पूर्ण करणार असं म्हणू शकतो, कारण भरपूरशी इथे इच्छा बोलल्या जातात आणि मग नंतर नवस जेवण वगैरे खूप इथे दिसतं. तर अशा प्रकारे त्या साईडने आहे जेवण, इथे आहे मंदिर, जे की मी तुम्हाला दाखवतच आहे. आणि आता इकडे एका साईडने नदी आहे आणि माझ्यासमोर एक खूप मोठं कवठाचं झाड आहे, मी तुम्हाला दाखवते, स्पेशली कवठाचं झाड. तर बघा, हे कवठाचं झाड आहे बघा, कवठंसुद्धा लागलेली आहेत. हे बघा, कवठं पण लागलेली आहे त्या झाडाला. अगदी म्हणजे जंगलात आहे, तर त्याच्यामुळे इथे कवठाची झाडं असो की कशाची झाडं, सोबत वाघ वगैरे इथे असतातच. म्हणून त्याच्यामुळे इथे 6च्या नंतर हे बंद होऊन जातं, कारण 6च्या नंतर इथे येण्याची परवानगी नाही आहे. तर चला, इथे आणखी नवीन सुधारणा होतच आहे. इथे जेवणसुद्धा बनवलं जातं. मागच्या साईडने हे जे केलं आहे याच्या मागे आहे नदी. बघा, नदी ती म्हणे पूर्ण खेळला म्हणे एवढाला पाणी आहे. तेव्हा इकडे नदी आहे, दाखवूनच देते नदी. हे बघा, नदी आहे. आता ती शांत असली म्हणजे शांत आहे, पाणी असं एका जागी साचून आहे, त्याच्यामुळे तिथे जाऊ शकत नाही, नाहीतर अथवा तिथे जाऊन खेळू शकतो आपण, अशी आहे. आणि त्याचबरोबर इथे आता खूपसा मोकळा परिसर आहे, जिथे की तुम्ही काही खेळू शकता, खाऊ शकता. आणि सोबत इथे मुलांना खेळण्यासाठी भरपूर आहे. सोबत इथे बंदर खूप तुम्हाला दिसणार आणि अगदी आपल्या हातातल्या पोळ्या घेऊन जातात अशी इतके बंदर आहेत तिथे. लहान मुलांना खेळण्यासाठी छोटासा गार्डन बनवलेला आहे. मोठ्यांना बसण्यासाठी सुद्धा आता नवीन सुधारणा होत आहे. वर्षाच्या 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारीला तर इथे इतकी गर्दी असते, भयंकर गर्दी, महाप्रसाद असतो, बाहेरची लोकं वगैरे घेतात. तर तुम्ही नक्की आल तर नक्की एकदा तुम्ही म्हणजे दर्शन घेऊ शकता आणि भेटू शकता. इतकं सुंदर अतिशय रमणीय ठिकाण हे आहे. समोर आहे मुलांसाठी हा पार्क आहे मस्तपैकी छोटासा, जिथे की म्हणजे मी आता चालता व्हिडिओ घेत आहे, त्याच्यामुळे असं खूप दमायला झालेलं आहे मला आणि खूप दूरनं चालत आलेली आहे त्याच्यामुळे. आणि हा परिसर खूप मोठा आहे, खूप मोठा, अगदी जंगलामध्ये आहे अगदी. आणि छान इथे छोटे गार्डन आहे मुलांना खेळायला. म्हणजे या जागी तुम्हाला सगळंच मिळून जाईल. एक तर तुम्हाला जंगलाचा रस्ता लागतो, जो की खूप सुंदर, आजूबाजूनी पूर्ण अशी झाडं आणि मधनं तुम्ही जाता. इतकं सुंदर जंगलाचं, कधी का तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला वाघ, हरणं दिसून जातील. आणि त्याचबरोबर इथे सापांची तर काही कमी नाही, तिथे वारूड तुम्हाला बघतच असेल. इथे छान छोटासा गार्डन वगैरे आहे. गार्डनमध्ये मुलं खेळू शकतात आणि मोठ्यांना बसायला छानशा चेअर वगैरे लावलेल्या आहेत. तर छान वाटतं इथे. अजून भरपूरशा सुधारणा होत आहेत, जशा होतील, कारण की एक गावामध्ये आणि खूप आतमध्ये आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे, पण मात्र होईल नक्की. आणि इथे
इतकी बंदरं असतात, इतकी माकडं असतात की हद नाही. इथे बघा एक तर माकड आपल्या म्हणजे ते आपल्या पिल्ल्याचं असं उवं वगैरे बघत आहे आणि यांचे खेळणं सुरू आहे, जे की खूप सुंदर वाटत होतं मला. त्याच्यामुळे मी स्पेशली ती व्हिडिओमध्ये टिपलेलं आणि खूप सुंदर तिथे गेले की मन म्हणजे खूप शांत होऊन जातं. आणि तुम्हाला ज्यांना जंगल फिरायची इच्छा आहे ते सुद्धा होतं. ज्यांना मन शांत करायचं आहे कुठेतरी येऊन तर तिथे मंदिरसुद्धा आहे आणि अतिशय पावन. आणि त्याचबरोबर तिथे नदी तलाव आहे. तलावाचा जो पाणी वाहतं आणि तिथे जी शांतता आहे खूप सुंदर वाहतं आणि तिथे मुलंसुद्धा खेळू शकतात. म्हणजे उन्हाळ्यात तिथलं पाणी कमी होऊन जातं, त्याच्यामुळे तिथे खेळायची परवानगी असते आणि खूप छान वाटतं. म्हणजे माझे 1-2 ब्लॉग आहे आधीचे, तिथे तुम्ही बघा, तुम्हाला याचं आणखी माहिती मिळेलच. तर इथे आता काही जण मुलं वगैरे गार्डनमध्ये खेळायला लागली होती, पण आमचं माकडांनाच पाहणं सुरू होतं, कारण माकडे अगदी जवळजवळ यायची, त्याच्यामुळे ती भीती वाटत होती. अगदी त्यांच्या समोरून गेले की ते अंगावर येईल अशी भीती वाटत होती. आणि माकडं अशी आहेत की लेडीजला भीत नाही, त्यांना जेंट्सच पाहिजे, सोबत हातात काठी पाहिजे, नाहीतर मग ते अंगावर येऊन पडतात कधी कधी. तर ही तर माकडं तशी नाही आहे, त्यांना फक्त जेवण पाहिजे. कारण इथे जेव्हा आपण टिफिन वगैरे घेऊन जातो तेव्हा ते हातातून अगदी पोळ्या वगैरे हिसकून नेतात, नाहीतर असे काही अंगावर येऊन पडत नाही. पण त्यांना आपल्या हातामध्ये प्लास्टिक किंवा काही दिसायला नको, नाही तर ते नक्की आपल्या अंगावर येतात, असं आपण म्हणजे होतंच असं. तर आता बोलता बोलता आम्ही आणखी समोर जात आहोत. समोर जाऊन आता जवळपास आता दिवस बुडायला लागलेला आहे आणि हा आम्ही सांगितल्याप्रमाणे हा अगदी जंगलाचा एरिया असल्यामुळे इथे 6 वाजता हे गार्डन मंदिर बंद होऊन जातं आणि सकाळी 10च्या नंतर ते सुरू होतं. तर त्याच्यामुळे आता आपला जवळपास आता टाईम होत आहे, थोडा थोडा सूर्य मावळत आहे. तर हे बघा, आणि हा वरचा परिसरसुद्धा आणि आजूबाजूनी झाडं वगैरे आहेत आणि हे बंदर अगदी जवळ येत होते. जागोजागी तुम्हाला मंदिरं वगैरे दिसेलच आणि खूप मोठे मोठे असे झाडं वगैरे लावलेले होते. इथे गेम्स वगैरे खेळायला, इथे स्वयंपाक बनवतात खूपशी लोकं येऊन, आणि आम्हीसुद्धा एकदा बनवलेलाच इथे स्वयंपाक. तर इथे स्वयंपाक चुलीवर बनवता येतो किंवा तुम्हाला गॅस नेता येतं किंवा इथे कॅटरक्सवालेसुद्धा अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जसं तुमची इच्छा असेल तुम्ही 1 दिवसासाठी येऊन इथे आजूबाजूच्या याच्यामध्ये स्टे करून इथे हे ठिकाण तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि अगदी पाहण्या खूप सुंदर आहे. तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या. आणि चला आता मी तुम्हाला दाखवतेच, आणि खूप सुंदर आहे. म्हणजे हा मला एरिया खूप आवडतो. जेव्हा जाते तेव्हा असं वाटतं की अगदी आपण पहिल्यांदाच आलेलं आहे अशी फिलिंग येते. म्हणजे खूप छान वाटतं. इकडं मागे आहे प्राणी, सगळे प्राणी बसून आपली वाट पाहतात बघा, तरी अंगावर येणार नाही. सगळेच आहे, वाघापासून हरणापासून सस्यापासून सगळे. इकडे आमची गँग बसून आहे. का होता हा होता, हे इकडचं जे आहे ना हे नवीन बनलं आहे पूर्ण. अशी जे टेंट लागले ना, होते कंपाऊंड हे होतं हे मागचं वगैरे आहे ना, हे सगळं नवीन बनवलं आहे. आता उन्हाळ्याचं की नाही का जेवण करायसाठी पुरणला वगैरे ग्रिल वगैरे नवीन आहे. झालं आता बंद होत आहे वाटते, लोक एकच निघत आहे ना. चलो आपण निघू आता. बस ना, बस थोडा वेळ आहे ना, थोडा 5 काहीतरी किल्ली धरून टाकली. आता सोडलं काय द्यायला लागत. आणि उषा डोंगलीवर उभा आहे. आपली पोरं आपली पोरं याच्यावर बांधून नाही तिथे. खाऊन पाहता पहिले आपण, मग त्याला देईन पिल्ल्याला. खाले कसरत आलो पाहिजे बरोबर लुटक आणि उडी मारून देवान लवता अर्थिंग ताराच्या याच्यावर पडलं झाडावरून. आमच्या घराजवळ तो खंबा आहे ना तिथं, त्याला करंट लागलं फार खाली पडलं. मरून गेला त्याला नाही का. त्याची आई आली तिथे दिवसभर लपवली येतं त्याचं, शेवटी टाकून दिली. तिला समजून आलं काय गेलं, कामातून गेलं बाहेर. पण जेवढं आम्ही पाहायला गेलो आमचा रेल पडलं. अरण्याची म्हणे का काय कावरली ते. मग कोण गेलं त्याचं, टाकून दिलं टाकून दिलं त्याच्या घरी ना. शेवटचं घर आमचं आहे ना, जेवढं घराजवळ. हे की झाड आता कुठं होते पहिलं, घेऊन आली का आता लहान वाला ड्युटीवर गेला होता. तर चला आता झालं आहे आमचं फिरून. तर आम्ही आलो होतो काकूकडे, तर म्हणजे ज्योष्णाच्या घरी, आईकडे, भारतदादाकडे. तर आता त्यांच्याकडे आम्ही नेहमीच तांदूळ वगैरे घेतो.
तर तांदूळ घ्यायला म्हणून आलो, तर आता वेळ होता आम्हाला त्याच्यामुळे. हां, तर आता आमचं झालं आहे फिरून. आम्ही आवला जयपूर, तर आम्ही आलो आता फिरून झालं आमचं. म्हणजे इथं मस्त आहे गार्डन आणि मस्त फोटो झाले, रील्स झाले काही. आणि त्याचबरोबर आता आमचं म्हणजे झोपला महाराजाचं दर्शनसुद्धा झालं आणि आता आम्ही निघत आहोत घराकडे. तर बघा इथे आहे डोर, 6 वाजता बंद होऊन जातं. तर आता वाजले आहे 5:15 आणि आता इथून आम्हाला आणखी चितपेला जायचं, जेवण करून मग घरी जायचं. वेळच होईल, रात्रच होईल जाता जाता. तर त्याच्यामुळे मी करते इथून ब्लॉगला एंड. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग तर नक्की सांगा. आवडे तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका. तर आई बघा इथे आला, इथे खाऊची दुकान आहे वाटते, है ना? आपले नाही का गटवाल्या बाया. अच्छा अच्छा, त्यांचं आहे का? खेडे पडते ना. अच्छा अच्छा, लावते. हो का? हो, रोजच राहते. रोज राहते का? रोजच कमी आहे. हो. मग बरोबर देतात का असे थोडे जास्त घेतात? नाही, काही प्लेट असेल त्या कारण भजे वगैरे काही. हो का? चिवडा अरे वा. काही थोडे पडे. चांगलं आहे ना. बेबी आहे ना, होतं नाही का? तू तर लक्ष कुठं मी विसरून गेली. आईची अभ्यास कमी. आईची अभ्यास कमी नाही होतं नव्हतं पण ती दाखवा लागते का? नाही, मला पहिल्यांदाच दाखवा. होतं नाही का पहिले? हो. आम्ही विसरून गेली बाई आता. तेच तुमची अभ्यास नाही मला झालं आता. म्हणजे काहीच खरं नाही आहे. आता ते पागल्यासारखं मला. तर चला आता गेट बंद व्हायच्या आधी आता आपल्याला बाहेर निघायचं आहे. कारण एकदा जर का गेट बंद झाला तर मग काही खरं नाही, इथून गेटच्या वरून उडी मारून यावं लागतं. आणि ते आपल्याकडे असे सगळेजण नाही आहे की जे गेटवर उडी मारून येतील, त्याच्यामुळे आपण 5-10 मिनटं आधीच निघून गेलेलं बरं. तर त्यातल्या त्यात मी थोडीशी आता आणखी व्हिडिओ, म्हणजे आता मी निघत आहे, यांनी गाडी काढत आहे त्याच्यामुळे मग आम्ही थांबलेलो आहे. आणि या रस्त्याने जरा 2 व्हीलरनी यायला भीती वाटते, कारण दोन्ही साईडनी जंगल आहे. त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं तुम्ही 4 व्हीलरनी किंवा स्पेशल गाडी करून आलेलंच बरं, कारण खूप जंगलामधनं यावं लागतं आणि खरंच भीती असते इथे. तर आता इथे बघा बाहेर मस्त दुकानं आहेत आणि तिथे कवठं बिवठं मस्त विकायला असतात, बोरी कवठं आणि सरळ नारळ वगैरे असतं. तर तुम्हाला खायचं असेल किंवा घ्यायचं असेल, व्हायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. आणि चला आता याचबरोबर करते मी व्हिडिओला एंड. बाय.